डॉक्टर तुमचे नातेवाईक असते तर तुम्हाला काय वाटलं असतं? यासाठी एक जबाबदार नागरिकाची भूमिका पार पाडा तुम्ही. लोकसेवक डॉक्टर हा विषय बाजूला ठेवा. तुम्ही ह्या देशाचे जबाबदार नागरिक आहात हे गृहीत धरून आपण या गोष्टीचा प्रामाणिकपणे निषेध करावा एक जबाबदार नागरिक म्हणून. महत्वाचं म्हणजे आज डॉक्टर जेंट्स आहे हीच जर मारहाण महिला कर्मचाऱ्यांना झाली असती तर बरोबर तेव्हा पण तुम्ही असं करत बसला पाहिला होती ना बरोबर. पण तुमचा विषय तुम्ही पण तुमच्या कलिग सोबत तेवढ्याच ताकदीने उभं राहिलं पाहिजे. आज त्यांच्यावर अन्याय झाला, उद्या तुमच्यातल्या कुठल्या महिलेवरती झाला तर त्यांनी पण तुमच्या बाजूने तेवढ्याच ताकदीने उभं राहणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जे काय घटना घडली ते सांगा, पोलीस तपासात निष्पन्न होईल. पत्रकार विविध पक्षाचे कार्यकर्ते आहे, फक्त तुमच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तुमची बाजू भक्कमपणे तुम्ही मांडा, आम्ही पण आमचा रोल व्यवस्थित निभावू आणि तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू. आता तुम्ही सांगणंही गरजेचं आहे की काय घटना घडली आहे. पत्रकारात स्वतःहून आलेत तुमच्यापाशी, परत असं व्हायला नको. कोणत्या पक्षाचे कोणते पत्रकार इथं आलेच नव्हते, कोण कार्यकर्ते आले नव्हते आणि आलं गेलं आहे. उपजिल्हा रुग्णालय साताऱ्यात हे उपजिल्हा रुग्णालय फलटण या ठिकाणी नेहमीप्रमाणे सकाळी ओपीडी 8:30ला सुरू होते. आज ओपीडीच्या टायमिंगमध्ये सकाळी 11 ते 11:15च्या दरम्यान एक रुग्ण जो काल येतात महिला रुग्ण म्हणून ओपीडीमध्ये आला होता औषधोपचाराकरता, आणि त्यांना जे ओपीडीमध्ये जे डॉक्टर आहेत आमच्या त्याच्यापैकी एक डॉक्टर गायकवाड म्हणून ट्रीटमेंट काल त्यांनी केली आणि त्या ट्रीटमेंटच्या दरम्यान त्यांना भाषा योग्य वाटली नाही असं त्यांची तक्रार होती. त्यानुसार ते आणि त्यांची 4-5 मुलं किंवा जे काही त्यांच्यातनं आपतिष्ट असतील ते एकत्र 11 ते 11:15च्या दरम्यान ओपीडीमध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी शेजारी 2-3 दुसरे महिला डॉक्टर पण होते त्यांच्यासमोर. नियमित कामकाज चालू होतं रुग्ण तपासण्याचं, बाह्य रुग्ण तपासण्याचं. त्या दरम्यान त्यांच्या 2 कानाखाली मारले त्यांनी. माझ्या आईला अशा प्रकारे का बोलला असा त्यांचा एकंदरीत व्यू होता काल जो बोलला. आज कोणताही प्रकार घडला नाही की आज हा फक्त पडसाद आहे की काल त्यांच्या आईला जी काय ट्रीटमेंट मिळाली बोलण्यात ना की त्यांना योग्य वाटली नाही त्यांच्या डॉक्टरकडून, ते जाब विचारणा करता आले होते असं एकंदरीत आम्हाला दिसलं. आम्ही सर्व बाहेर होतो, मी एक्सरेमध्ये काम करत होतो, समोरच आमचं डिपार्टमेंट आहे. हे सर्व आवाज आल्यावरती आम्ही तिथे गेलो, त्यांच्याशी बोललो असतो. त्यांच्याकडून त्यातनं स्वतः जनितनं मारहाण केली. त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की बाबा माझ्या आईला शब्द व्यवस्थित वापरलेले ह्या डॉक्टरने, त्याच्यामुळं आम्ही हे प्रकार आजचा केलेला आहे. तर हा संपूर्ण प्रकार जर पाहिला तर हा पूर्ण प्रकार हा लज्जा उत्पन्न करणारा आहे. सर्व कर्मचारी शासनाचे आहेत, आम्ही रुग्णसेवा देतो. सुरुवात रुग्णाची कोणतीही तक्रार नाही त्याच्यामध्ये. जे डॉक्टर ज्यांच्या बाबतीत हे घडले ते गेल्या जवळपास 10 वर्षापासून इथं काम करतात, त्यांच्याबद्दलही आज अखेर कोणाची कसलीही तक्रार नाही. तर आमचे एक कर्मचारी यांच्या वतीने एक विनंती राहील, आग्रहाची विनंती राहील की अशा प्रकारचं रोज हे चालू आहे फलटणमध्ये. एक तर आमचं हे हॉस्पिटल बंद करून आम्हाला बाहेर द्या किंवा इथं कुठंतरी याचा प्रतिबंध घाला. चूक नसताना ते भिक नको पण कुत्रावर अशा अवस्था आज कर्मचाऱ्यांची होऊन बसलेले आहे फलटणमध्ये. तर हा प्रकार शासनाने त्वरित थांबवावा जेणेकरून कर्मचाऱ्याला योग्य प्रकारे रुग्णसेवा देता येईल आणि रुग्णसेवेचं काम हे पार पाडता येईल, एवढी माझी सर्वांना विनंती राहील. याच्यामध्ये त्या महिला रुग्णाचं नाव काय सांगता येईल का? काल पण आलं होतं नाव आम्हाला माहित नाही, आम्ही ओळखू शकतो. स्वतः मी उभा असताना त्या बोलत होत्या. कालचा केस पेपर आहे त्यांचा, पण त्यांचं नाव असेल ना केस पेपर असतं ना, नाव असतं. घ्या ना माहिती त्या